विकासाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आणि मी प्रकाश नावकार आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. नमस्कार. सचिन, आज आपल्या कार्यक्रमामध्ये तू शेतकरी बांधवांना कोणते कार्यक्रम ऐकवणार आहेस आणि मुख्य आपल्या कार्यक्रमाचा विषय कोणता आहे ते सांगशील का? प्रकाश, आज आपण अकोला जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर संदीप हाडोळे, मृदविज्ञान विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शेतकरी बंधूंना केलेलं मार्गदर्शन आज आपण ऐकविणार आहोत आणि सोबतच आपले दैनंदिन कार्यक्रम आहेतच. तर शेतकरी बंधूंनो, ऐकत राहा किसानवाणी कार्यक्रम. सचिन, गेल्या 2 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरण असूनही ऊनही थोडंफार पडत आहे. मला असं वाटतं शेतकरी बांधवांना आजच्या हवामानाचा अंदाज ऐकायला आवडेल. चला तर मग शेतकरी बंधूंनो, सुरुवातीला जाणून घेऊया भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि ग्रामीण कृषी मोसम यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेऊया. उद्या दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात विदर्भ प्रदेशात कमाल तापमानात कोणताही लक्षणीय बदल संभवत नाही. कमाल तापमान 34.9 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. किमान तापमान 25.3 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 87% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 62% राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग 18.8 किलोमीटर प्रति तास राहण्याचा अंदाज आहे. आताच आपण उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेतलात. प्रकाश, आजच्या कार्यक्रमाचा जो आपला मुख्य विषय आहे तो आता आपण आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूया. नक्कीच. शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा मुख्य विषय आहे अकोला जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर संदीप हाडोळे, मृदविज्ञान विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शेतकरी बांधवांना केलेले मार्गदर्शन. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप हाडोळे, प्राध्यापक, अखिल भारतीय सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्प, मृदविज्ञान विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. शेतकरी मित्रांनो, आज मी आपल्याला अकोला जिल्ह्यातील जमिनीच्या आरोग्याविषयी थोडी हितगुज करणार आहे आणि यामध्ये प्रामुख्याने अकोल्यामध्ये असलेल्या जमिनीत नत्र, स्फुरद, पालाश तसेच दुय्यम अन्नद्रव्य, गंधक आणि जस्त, लोह, तांबे, मोलाब्दानी, बोरॉन याविषयी असलेले प्रमाण याविषयी आपण चर्चा करूया. शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात विविध पिकाच्या सुधारित वाणाचा वापर करण्यात येत असून त्यामुळे पिकाची सर्वसाधारण उत्पादकता वाढलेली आहे. त्याकरता नैसर्गिक संसाधनाचा म्हणजेच माती व पाणी यांचा पीक उत्पादनासाठी फार मोठ्या प्रमाणात वापर होत असून बऱ्याच ठिकाणी असंतुलित व अयोग्य वापर होत आहे. खताचा फार मोठ्या प्रमाणात असंतुलित वापर होत आहे. त्यामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माचा होत असल्याचे दिसून आले आहे व त्याचाच परिणाम मित्रांनो जमिनीच्या आरोग्यावर झाला आहे. शेतीमध्ये पिकांना अन्नद्रव्याचा असंतुलित वापर व सेंद्रिय पदार्थाचा वापराचा अभाव, सेंद्रिय पदार्थ म्हणजे आपले शेणखत असल्यामुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणात खालवत आहे. जमिनीच्या समस्येचे योग्य निदान करून तंत्रज्ञानाच्या वापरानुसार व्यवस्थापन केल्यात उपलब्ध निविष्ठांचा पुरेपूर वापर होऊन शेतीतील किफायतशीरपणा वाढवता येईल. सर शेतकरी मित्रांनो, आपल्याला ज्या आपण निविष्ठा देतो जसे की खते असो,
त्याचबरोबर फवारणीतून खते असो, याचा योग्य वापर त्यामुळे आपल्याला करता येईल, जर त्याचे योग्य निदान झाले तर. जमिनीचे आरोग्य व सुपीकता दीर्घकाळ टिकून ठेवण्याकरता तिचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जमिनीचे आरोग्य दीर्घकाळासाठी टिकून ठेवण्यासाठी माती परीक्षणसारख्या प्रभावी तंत्राचा वापर आज काळाची गरज झालेली आहे. जर आपण माती परीक्षण करून खताचा संतुलित वापर केल्यास जमिनीची सुपीकता पण टिकून ठेवता येईल आणि एक चांगल्या प्रकारचं उत्पादन पण आपल्याला घेता येईल. अखिल भारतीय समन्वयित सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्पा अंतर्गत अकोला जिल्ह्यातील जमिनीचा या दृष्टीने अभ्यास करण्यात आला आणि यामध्ये प्रामुख्याने शेतकरी मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो 5 किलोमीटरवर आमच्या प्रकल्पामार्फत मातीचा नमुना गोळा करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय निवडक शेतकऱ्यांच्या शेतावरील मातीचे नमुने घेऊन त्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. मातीच्या नमुन्याची तपासणी केल्यानंतर मुख्य व दुय्यम अन्नद्रव्याच्या प्रमाण याबाबतचा माहितीचा उपयोग म्हणजे जमिनीचे आरोग्य आपल्याला कसे आहे यासाठी विविध पिकांना योग्य प्रमाणात संतुलित खते वापरण्यासाठी कसा करता येईल हे आमच्या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपण एक अकोला जिल्ह्यातील तालुकानिहाय पिकाचा तपशील समजून घेऊ. तर यातील प्रमुख पिके मित्रांनो कापूस, ज्वारी, सोयाबीन, बाजरी, मूग, तूर, संत्रा, केळी, हरभरा आणि ओवा. मूर्तिजापूरकडे आपण जर वळलो तिथे पण कापूस, ज्वारी, तूर, संत्रा, पपई, गहू, हरभरा. बार्शी टाकळीमध्ये सुद्धा कापूस, ज्वारी, ऊस, मूग, तूर. फळपिकामध्ये आवळा, सीताफळ आणि पपई. पातूरमध्ये कापूस, ज्वारी, गहू, मूग, तूर आणि कांदा. बाळापूरमध्ये याच पिकांचा जवळपास आपल्याला पेरा पाहायला मिळतो. तेल्हाऱ्यामध्ये सुद्धा याच पिकाचा पेरा पाहायला मिळतो आणि तेल्हाऱ्यातील काही भागात आपल्याला विड्याची पाने, अकोटच्या काही भागात विड्याची पाने, केळी या प्रकारची सुद्धा पिके आपल्याला आढळतात. तर शेतकरी मित्रांनो असं आपलं हे पीक पद्धती अकोला जिल्ह्यातील आहेच. आणि थोडा जमिनीचा विचार केलास अकोल्यात हलकी जमिनीचं प्रमाण 43.5% तर मध्यम काळी जमिनीचे प्रमाण 9.9% आहे आणि भारी काळी जमिनीचे प्रमाण जवळपास 47%च्या जवळपास आहे. म्हणजे जमीन भारी आपल्याकडे जी पिकासाठी फार चांगली असते हिचं प्रमाण नक्कीच जास्त आहे. जिल्ह्यात 1,10,000 हेक्टर क्षेत्रावर क्षारयुक्त व चोपण या समस्यायुक्त जमिनी आहेत. म्हणजे आपल्याकडे क्षारयुक्त व चोपण जमिनीसुद्धा आढळतात आणि त्या मोठ्या प्रमाणात आहेत. यामध्ये आपल्याला विशेषतः मी सांगू इच्छितो की आम्ही या प्रकल्पामार्फत जवळपास अकोला जिल्ह्यातून 324 मातीचे नमुने भौगोलिक स्थळ प्रणाली म्हणजे GPS चा वापर करून घेण्यात आले आणि यामध्ये अक्षांश, रेखांश इत्यादीच्या नोंदीसुद्धा घेण्यात आल्या जेणेकरून भविष्यामध्ये जमीन आरोग्य पडताळणीसाठी त्यांचा पुन्हा उपयोग करण्यात येईल. म्हणजेच काय की आज जिथनं आपण मातीचा नमुना गोळा केला तिथे आपल्याकडे अक्षांश, रेखांश असल्यामुळे येणाऱ्या 5 वर्षातसुद्धा तिथचंच सॅम्पल घेऊन आपण नमुना घेऊन आपण पुन्हा मृदाचं, मातीचं आपण व्यवस्थितपणे पृथक्करण करून किती बदल झाला हे नक्कीच या माध्यमातून काढू शकतो. नमुन्यातून आम्ही सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब, चुनखडी, उपलब्ध नत्र, उपलब्ध स्फुरद, पालाश, गंधक आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये जे आमच्या प्रकल्पाचा मुख्य भाग आहे त्यामध्ये जस्त, लोह, तांबे व मॅग्नीज याची प्रयोगशाळेत तपासणी केली आणि नव्याने आम्ही त्यामध्ये एक पुन्हा सहभाग नोंदवला तो म्हणजे बोरॉनचा, जो आजकाल बोरॉनची सुद्धा कमतरता आम्हाला महाराष्ट्रभरात आम्ही जेव्हा मातीचे नमुने घेतो त्यामध्ये आढळली. त्यामुळे अकोला जिल्ह्यासाठी आम्ही जेव्हा ही दुसरी फेरी सुरू केली मातीचे नमुने गोळा करायची त्यामध्ये आम्ही बोरॉनचा सुद्धा सहभाग घेतलेला आहे. भौगोलिक माहितीचा प्रणालीचा वापर करून याचे नकाशेसुद्धा आमच्या प्रयोगशाळेत उपलब्ध आहे. ज्या शेतकरी बांधवांना या संदर्भात तालुकानिहाय नकाशे हवे असतील ते सुद्धा आमच्या प्रकल्पांतर्गत उपलब्ध आहेत. तसेच शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे. याची नकाशाची पुस्तिकासुद्धा उपलब्ध आहे. सोबतच आमच्या प्रकल्पामार्फत जी सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळल्यानंतर आपल्या भौगोलिक जो अकोला जिल्हा आहे या दृष्टिकोनात जी पीक पद्धती आहे त्याच्यानुसार
शेतकऱ्यांसाठी विविध पिकांच्यासाठी शिफारसी विशेषतः सूक्ष्म अन्नद्रव्याच्या सुद्धा उपलब्ध आहे. त्याची एक माहिती पुस्तिकासुद्धा आहे. तरी शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की त्यांनी याचासुद्धा लाभ घ्यावा. विद्यापीठ संकेतस्थळावर सुद्धा ही प्रती उपलब्ध आहे. आता आम्ही इतके 324 नमुने गोळा केल्यानंतर याचं निरीक्षण काय आलं हे शेतकरी बांधवांना सांगणे मला असं वाटते फार महत्त्वाचं आहे. कारण शेतकरी बांधवांनी ती थोडी माहिती जरी लक्षात ठेवली तर नेमकं आपल्याला काय वापरायचं किंवा आपल्याला काय करणं गरजेचं आहे हे समजणं फार सोयीस्कर होईल. आम्ही जे प्रयोगशाळेत पृथक्करण केलं त्याच्या अहवालानुसार अकोल्यातील मातीचा जो समूह आहे तो 7 ते जवळपास 9 इतका आढळला आणि चुनखडीचे प्रमाण मित्रांनो 0.5 ते 20% आढळलेले आहे. आणि यामध्ये सर्वाधिक चुनखडीचे प्रमाण अकोला, मूर्तिजापूर, बाळापूर, आकोट, तेल्हारा आणि बार्शी टाकळी इत्यादी तालुक्यामध्ये प्रामुख्याने आढळून आली. म्हणजेच काय की आपल्याला फळं पिकं लावू तेव्हा आपल्याला विशेषतः चुनखडीचे प्रमाण हे तपासून घेणे गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या अडचणी आपल्याला त्यावर मात करता येईल. तर शेतकरी मित्रांनो, सेंद्रिय कर्बाचं सुद्धा मी आपल्याला सांगू इच्छितो, जो आजकाल फार महत्त्वाचा घटक आहे आणि यामध्ये आम्हाला जवळपास 0.12 ते 1.20% सेंद्रिय कर्बाचे प्रमाण आढळलेले आहे. परंतु ओव्हरऑल त्याचा जर आपण ॲव्हरेज काढला तर ही जवळपास 0.4 ते 0.8 आपल्याला कर्बाचं प्रमाण आढळलेलं आहे. आता वळूया आपण दुसरा टप्पा, तो म्हणजे मुख्य अन्नद्रव्ये, ज्यामध्ये शेतकरी बांधवासाठी गरजेचं असतं नत्र स्फुरद पालाचं फार विचारणा होते. तर अकोला जिल्ह्यातील उपलब्ध नत्राची आणि स्फुरदाची कमतरता जवळजवळ सर्वच जमिनीत आढळून आली आहे. शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो, सर्व जिल्ह्यात सर्व तालुक्यात नत्राची कमतरता 100% आहे. सधन शेती, जास्त उत्पादन देणाऱ्या वाणाचा वापर आणि त्यामुळे होणारी वाढती अन्नद्रव्याची उचल या तुलनेमध्ये अन्नद्रव्याचे पुरेसे नसणारे पुनर्भरण, मी पुन्हा शब्द वापरतो पुनर्भरण, म्हणजेच काय की मातीचं परीक्षण न करता आपण जे अन्नद्रव्य देतो त्यामुळे आपल्याला संतुलित खताचा वापर करता येत नाही आणि त्याचाच एक आपल्याला परिणाम म्हणता येईल की आज आपल्या सर्व तालुक्यांमध्ये अकोला जिल्ह्याच्या नत्राची जवळपास 100% कमतरता आढळून आलेली आहे. जमिनीमध्ये पालाशीची सुद्धा कमतरता वाढत असल्याचे दिसून आले, म्हणजे ही सुद्धा आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. आता यावरून आपण थोडंसं खताच्या वापराविषयी चर्चा करूया. माती परीक्षणानुसार दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास वापरायचे प्रमाण मी आपल्याला सांगतो. जस्त जे आहे याची शिफारस जर वेगवेगळ्या पिकांना आपल्या विद्यापीठात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आलेली आहे. यामध्ये जमिनीतून 20 ते 25 किलो प्रति हेक्टरी झिंक सल्फेट द्यावे. फवारणीद्वारे 0.50% झिंक सल्फेट, लोहाचं पण 20 ते 25 किलो प्रति हेक्टर फेरस सल्फेट आणि फवारणीद्वारे 0.5 ते 1%. त्याचबरोबर बोरॉन 2 ते 5 किलो प्रति हेक्टर बोरॅक्सच्या माध्यमातून आणि फवारणीद्वारे 0.2% सोल्युबोर. मॉलिब्डेनम हे आजकाल सोयाबीनसाठी महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये सुद्धा 2 किलो प्रति हेक्टर अमोनियम मॉलिब्डेट किंवा फवारणीद्वारे 0.05 ते 0.1% सोडियम मॉलिब्डेट. पूर्णतः विचार केला तर यामध्ये जमीन आरोग्य व्यवस्थापन कसं करायचं हे थोडक्यात मी आपल्याला मुद्देसूद सांगतो. अकोला जिल्ह्यात संतुलित खत पुरवठा करणे गरजेचे आहे. त्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीनुसार व्यवस्थापनाची गरज आहे. शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत, गांडूळ खत याचा नियमित वापर केल्याने चुनखडीचे दाह कमी होऊन अन्नद्रव्य उपलब्धतेस फायदा होतो. क्षाराचे प्रमाण मर्यादित ठेवण्यासाठी आच्छादनाचा वापर, पाणी तपासणी करून सुधारित सिंचनाचा वापर, तसेच निचारा सुधारण्यासाठी उपाययोजना इत्यादींची गरज आहे. नत्र स्फुरदाची सर्व क्षेत्रातील कमतरता या दृष्टीने जमिनीची सुपीकता जोपासण्यासाठी उपाययोजना गरजेची आहे. त्यामध्ये प्रामुख्याने माती परीक्षणानुसार खताचा संतुलित आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनानुसार वापर गरजेचा आहे. पालाची वाढती कमतरता कमी करण्यासाठी त्याचे जमिनीत नियमित पुनर्भरण करणे गरजेचे आहे. गंधकाची वाढती कमतरता लक्षात घेता जिप्सम, सुपर फॉस्फेट, बेंटॅनॉइट सल्फर, गंधक यासारख्या गंधकयुक्त खताचा वापर गरजेचा आहे.
त्याचप्रमाणे एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्याचे व्यवस्थापन केल्यास सूक्ष्म अन्नद्रव्याची वाढत असलेली कमतरता भरून निघेल आणि जमिनीचे आरोग्य टिकून राहील. अकोला जिल्ह्यातील जमिनीची स्थानिक समस्या लक्षात घेऊन अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा एकात्मिक पद्धतीने वापर केल्यास या जमिनीची सुपीकता टिकून त्याचा भविष्यातील ऱ्हास टाळण्यासाठी व पीक उत्पादकता वाढवून शाश्वत ठेवण्यासाठी सदर माहिती शेतकरी बांधवांना निश्चितच उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर शेतकरी मित्रांना मी सांगू इच्छितो, या सर्व काढलेल्या निकषावरून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या अखिल भारतीय सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्प, मृदविज्ञान विभाग यांच्यामार्फत फळबाग, गळीत धान्य पिकाकरता तसेच भाजीपाला पिकाकरता सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त फवारणीद्वारे देणारे तरल खते, लिक्विड मायक्रोन्यूट्रियंट हे उपलब्ध आहे. त्यामध्ये PDKV पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ PDKV मायक्रो ग्रेड 2 हा फळबाग, भाजीपाला आणि गळीत धान्य पिकासाठी. त्याचबरोबर आपल्या अकोला जिल्ह्याचा विचार करता आपल्याकडे कडधान्य पीक पद्धती मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी PDKV मायक्रो ग्रेड 10 हा सुद्धा कडधान्य पिकासाठी उपलब्ध आहे. आणि अकोला जिल्ह्यात कपाशीचं पीक हे फार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्यासाठी PDKV मायक्रो ग्रेड 11 हा सुद्धा फवारणीतून देण्यासाठी लिक्विड मायक्रोन्यूट्रियंट खते उपलब्ध आहेत. तरी माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की या खताचा जास्तीत जास्त उपयोग करून शेतकरी बांधवांनी 10 ते 12% उत्पादनात वाढ शक्य आहे त्याचा नक्कीच अवलंब करावा. आणि ही सर्व खते शेतकरी मित्रांनो एटिक ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन सेंटर म्हणजेच पंजाबराव देशमुख येथील मुख्य जे गेट क्रमांक 1 आहे त्याच्या बाजूलाच एटिक सेंटर आहे, तिथे सर्व खते उपलब्ध आहेत. तरी या शेतकरी बंधूंचा जास्तीत जास्त उपयोग करा. धन्यवाद. आताच आपण अकोला जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर संदीप हाडोळे, मृदविज्ञान विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शेतकरी बांधवांना केलेले मार्गदर्शन ऐकलेत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर संपदा ढोके आणि सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह. मंडळी, कृषीवाणीमध्ये आज आपला विषय आहे बैलचलित बहुविध अवजारे, वैशिष्ट्ये आणि फायदे. यामध्ये आपण जाणून घेणार आहोत बैलचलित बहुविध अवजारे, ओढणी यंत्र, पेरणी, आंतरमशागत आणि फवारणी याविषयी माहिती. याविषयी आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून. मंडळी, सध्या शेतकरी शेतीमधील विविध कामांकरिता जसे पेरणी, आंतरमशागत आणि फवारणी यासाठी पारंपरिक आणि वेगवेगळे अवजारे आणि यंत्र वापरतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा अवजारे खरेदीचा खर्च वाढतो आणि कामासाठी वेळ जास्त लागतो. तसेच उत्पादन खर्चामध्ये 25 ते 50% वाढ होते. खरीपमध्ये बऱ्याच वेळी पेरणी, रासणी आणि तणनाशक फवारणीचे काम एकामागे एक करताना पावसामुळे बऱ्याच अडचणी येतात आणि खंड पडतो. त्या दृष्टीने पशुशक्तीचा योग्य वापर योजनेअंतर्गत बैलचलित बहुविध अवजारे, ओढणी यंत्र विकसित केले आहे. जाणून घेऊया या यंत्राची वैशिष्ट्ये आणि फायदे. एकाच वेळेस खत आणि बी पेरणी, रासणी आणि तणनाशक फवारणी करता येते. आंतरमशागतीच्या वेळी पिकातील अंतरानुसार पास बसवून कोळपणी आणि फवारणी करता येते. सौर ऊर्जेवर चालणारे फवारणी यंत्र वापरून फवारणी पण करता येते. तर मंडळी, आताच आपण जाणून घेतली बैलचलित बहुविध अवजारे, वैशिष्ट्ये आणि फायदे याविषयी माहिती, जी आपल्याला प्राप्त झाली होती वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून. वाचक स्वर संपदा ढोके आणि सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह आपण ऐकलीत कृषीवाणी. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया संवाद. विषय आहे दुधाळ गायीची निवड आणि यामध्ये सहभाग आहे प्रकाश नावकर आणि सचिन म्हैसने यांचा. बकरी उन्नी राहिली का मागं मागं? किती वळायला समजून नाही राहिलं का? हे काय बकरी आहे का? किती मारा मागं मागच पाय उडू राहिले. अजून तुला का लय दूर जा लागते काय मी तर बाजार हाती लागते की नाही लागत? अरे हा तर बाबा गणपत दिसून राहिला. ओ गणपत, हाकाल बरं बकरीला मागून. काय बाबा, तू या निरात तालाच असते बाबा. आपण हां
लोकांना का ते कुत्रे घेऊ फिरतात, तू बकरी घेऊ फिरून राहिला. अरे आपलं काय एवढं नशीब मोठा आहे का, कुत्र्याचा खर्च का कमी आहे, बकरी तरी पुरली लेकाची. काही ना काही आता बाजारात नेलो काही 2 पैसे देते तरी आता. हा? ते बरोबर आहे म्हणा, काही ना काही तिला खाऊ पिऊ घालत जाय. खाऊ पिऊ घातलं म्हणजे जनावर असो की काही असो, काही ना काही अंगावर राहते का आवाजात येते ते मांगा 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 मांग. तू वळूनच राहिला तिले. अरे ते आता कधी पोशीन तू त्या बाजारात, आणि कधी मी म्हणतो तो बाजार झाल्यावर नेशीन तर काही फायदा आहे का यात नाही, काय म्हणणं बरोबर आहे, पण मी म्हणून राहिलो येईल माहिती नाही हे कुकडे चालला रस्ता म्हणून मागं उडू राहिले, हे तो ध्यानात येऊन नाही राहिलं. आता घरा इकडे जोरानं ओढते. सकाळी तुझे पोर घालतं घरी, बाबा म्हणे आता हे बकरी विकतात म्हणे आणि गाय विकत आणतात म्हणे. मग बरोबर आहे ना का, ते काय दुधाची वादी होऊ राहिले ना. एक बकरी काय आता काही दूध देऊन नाही राहिले, गामन बकरी आहे. हं. 8 बकरीचे 2 पैसे शिल्लक तरी भेटतील. नाही ते बरोबर आहे म्हणा. मग आता गाय घेतो, आता पाहिजे ना घरी गाय. ज्याच्या घरी गाय त्याला कमी काय, तसंच तर आपल्याला कमी कमी उरालं. पण आता त्या म्हणीनुसार आणतो गाय घरी. पण मी काय म्हणतो गड्या, तिला बांध इथंच बांध दोन बांध काय मिनिटं. बांधलेलं आहे समजा. ते गजानन भाऊ येऊन राहिले, हॉटेल बी आहे त्याचं. हो. त्याले आम्हाला 2 कट चहा सांग. बरं तोपर्यंत मी तुले दुधाळ गायची निवड कशी करतात हे सांगून देतो. हो गड्या, बरं सांगितलं. कारण मी गाय घेऊनच आलतो, मला काही मालूमात नाही ते गाय कशी घ्यायला लागते तर. बरं झालं तू देवासारखाच भेटला. मी चहा सांगतो ना गजान भाऊले आपल्या. सांगून दे ना. ओ गजान भाऊ 2 कट चहा देता बरं. दुधाळ गायची निवड करताना तिचं बाह्यस्वरूप, दूध उत्पादन आणि प्रजनन क्षमता हे सगळ्यात पहिले आपल्याला माहीत असायला पाहिजे. तिची जी वंशावळ आहे की नाही, तिचीही काही ना काही माहिती पाहिजे आपल्याला. पण मी काय म्हणतो, हा. आता बाजारात गेला कोण सांगत नाही लागा, लपूनच तर ठेवतात रे माहिती. हे तुझ्या लाखात एक गोड बोलला तू. म्हणूनच म्हणतो जिथं आपल्याला त्या गायची माहिती भेटेल किंवा ज्यानं ते गाय वागवेल आहे, अशा ठिकाणाहूनच आपण आपलं पशुधन घेतलं पाहिजे. हे बरोबर बोलला म्हणजे तू. कसं आहे, ते मार्क आहे का, दूध काढताना लाता मारते का, नेमकी किती दूध देते, हा, त्याच्या घरी किती वेत झाले, हे सगळे इत्तनभूत माहिती जिथून आपल्याला भेटेल तिथूनच आपण आपलं पशुधन घ्यायला पाहिजे. नाही तर काय होते, आता बाजारात तो अशी दिसते गाय की ज्याचं नाव ते, घरी येऊन पाहाव तर ते मारते. म्हणजे आपण काय ते देखावर जातो ना, हो. त्याचं कसं कास मोठी असली पाहिजे, अंगात भरेल पाहिजे, ते त्याच्यानुसार आपण घेतो. आणि मी सांगतो गणपत शक्यतो खोळे बाजारात विकतात जनावर. ते आहे पण आता कसं आपल्याला घरगुती मालमत नाही ना रे, म्हणून म्हटलं बा आणा तुटून एखादं ढोर. दुसऱ्या वेतातलीच आपण निवडली पाहिजे. हे बरोबर आहे. पहिल्या वेळेला दूध देत नाही की जास्त. हो, ते काही देत नाही. अन जातीवंत निरोगी जे गाय असेल की नाही, ते आपल्या लक्षात कसं आहे लवकर येऊन जाते. ओळखू येते आपल्या डोळे दिले तेव्हा. हो. गाय लुडकी आता पाहिजे, बकरी पाय तर म्हटलं की नाही खाऊ घालत जा म्हणून. तिचे जे डोळे असतात ना, हे पाणीदार असले पाहिजेत. हा हा हा. आणि सर्व अवयांची ठेवण हे प्रमाणबद्ध असायला पाहिजे. शरीराचा आकार याच्यावरून पुढून आणि बाजूकडून निरीक्षण केल्यास पासरीप्रमाणे किंवा त्रिकोणाकृती ते आपल्याला दिसायला पाहिजे. हा. गायीच्या जर का आपण समोर उभं राहिलो तर तिच्या त्या समोरच्या 2 पायातलं जे अंतर आहे की नाही, हे एकसारखं असायला पाहिजे. छाती ही दमदार असायला पाहिजे. आणि सगळ्यात एक महत्वाचं, ते लांब आणि सळपातळ असायला पाहिजे. आणि तिच्या पाठीचा जो कणा आहे की नाही, तो सरळ आणि मजबूत दिसायला पाहिजे. बरेच निकष आहेत मग हे. अरे लय निकषा, म्हणजे गाईचा रंग कोणता आहे, तिले कोळगीळ आहे का, याचंही आपल्याला निरीक्षण करायला पाहिजे. बरं. आणि शक्यतो गाय विकत घेताना थोडं आपण घ्यायला पाहिजे, असे चालून फिरून पाहिलं पाहिजे. मारते का, काही तापट स्वभावाची हो, आहे काही का, एक हाती हा? असतात, काही ठोकलतात. तिची कास कशी आहे, त्या काशीच्या ज्या शिरा आहेत की नाही, त्या कशा पद्धतीनं दिसतात, आणि शक्यतो 4ही सळातून दूध येते का, हे सगळ्यात पहिले ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच आपण आपल्या पशुधनाची किंवा गायीची निवड आपण करायला पाहिजे. बरोबर आहे. आता समजलं ना तुले? नाही पूर्ण समजलं. नाही समजलं तर आपले जे डॉक्टर आहेत की नाही पशुवैद्यक, त्याच्या नजरे घालून एकदा आपण घालून घ्यायला पाहिजे. त्यांना बरं झालं डोळे उघडले. मी आता काय करतो, हे बाजारात काही जात नाही, कारण आता बाजारात गेलं की ह्या गोष्टी काही मालूमात होत नाही. नाही. हो. अलग लक्षात. मी आपल्या गावातच कोणाची घरगुती आहे का पाहतो, नाही तर कोणा सोयऱ्या धाराची पाहतो, जेणेकरून ते चांगली अशी अशी गाय आणि बकरी टाकतो बंधून. काही इच्छा दिसून नाही राहिली याची. आता तू काही हकालत नाही, तू चालला तिकडे आता. नाही मला जायला फवाऱ्यावर. लागतं. हो हा चल मग. चाल बा चाल. बरं चहा पिणं बा, हा आणला ना. अरे हो, चहा राहिलाच नाही. नाही तर काय घे ना चहा, घे 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 घे. आताच आपण दुधाळ गायीची निवड याविषयीचा हा संवाद ऐकलात. यामध्ये सहभाग होता प्रकाश नावकर आणि सचिन म्हैसने यांचा. प्रकाश, आता आपले शेतकरी आतुरतेने वाट बघत असतील ते म्हणजेच बाजारभावाचे. होय सचिन. शेतकरी बंधूंनो, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडनं प्राप्त दिनांक 27 ऑगस्ट 2026चे
आजचे शेतमालाचे बाजारभाव जाणून घेऊया. हे बाजारभाव कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 2500 रुपये ते 2625 रुपये, आवक 239 क्विंटल. गहू लोकल 2400 रुपये ते 2750 रुपये, आवक 472 क्विंटल. उडीद 4500 रुपये ते 4500 रुपयेच, आवक 2 क्विंटल. मूग 7050 रुपये ते 7095 रुपये, आवक 5 क्विंटल. तूर 8000 रुपये ते 8500 रुपये, आवक 1424 क्विंटल. हरभरा 5395 रुपये ते 6250 रुपये, आवक 269 क्विंटल. बरबटी 5000 रुपये ते 6000 रुपये, आवक 5 क्विंटल. मका 2300 रुपये ते 2300 रुपयेच, आवक 10 क्विंटल. मोहरी 7300 रुपये ते 7300 रुपयेच, आवक 2 क्विंटल. आणि सोयाबीन 5155 रुपये ते 5975 रुपये आणि आवक 263 क्विंटल. शेतकरी बंधूंनो, आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडनं प्राप्त आजच्या शेतमालाचे बाजारभाव जाणून घेतलेत. शेतकरी बंधूंनो, आता वेळ झाली आहे हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त जाणून घेण्याची. तापमान कमाल 30.5 अंश सेल्सिअस तर किमान 24.0 अंश सेल्सिअस. प्रकार सूर्यप्रकाश 0.3 तास तर हवेचा ताशी वेग होता 7.0 किलोमीटर. आर्द्रता सकाळी 84% तर दुपारी होती 66% आणि मागील 24 तासात बाष्पीभवनाचा वेग 1.4 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आजचा पाऊस 0 मिलीमीटर तर आजपर्यंतचा एकूण पाऊस 400.0 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आताच आपण हवामान वृत्त जाणून घेतलं. शेतकरी बंधूंनो, किसानवाणी कार्यक्रमाची वेळही आता संपत आली आहे. किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोडे यांच्यासह मी सचिन म्हैसने आणि मी प्रकाश नावकार यांना निरोप द्या. नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी.